श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची ही 3 दिवसाची सेवा जर मनापासून केली तर सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी माझा प्रणाम. ही महाराजांची एक अतिशय प्रभावी 3 दिवसांची सेवा आहे. इतकी सामर्थ्यशाली आहे की नियमपूर्व आणि श्रद्धेने केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतात. स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलं आहे, मी माझ्या भक्तांची नेहमी काळजी घेतो आणि खरंच जे भक्त मनापासून त्यांना हाक मारतात त्यांच्यावर स्वामी कधीच अन्याय करत नाहीत. ही सेवा तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती घेऊन येईल. जर तुम्ही मनापासून ही जर सेवा केली तर तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. चला तर मग आज आपण ही कोणती सेवा करायची आहे ही जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थांच्या नामाने अक्कलकोट येथे समर्थ धार या मंत्राच्या पवित्र वातावरणात आपण या सेवेला सुरुवात करूया. आता पहिल्या दिवसाची सेवा समजून घेऊया. हा दिवस आहे शुद्धीकरण आणि प्रार्थनेच्या. पहिल्या दिवशी आपण आपल्या मनाची, वचनाची आणि कर्माची शुद्धी करतो. कारण जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हाच देवाची कृपा खऱ्या अर्थाने आपल्यावर होते. ही सेवा तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत करा. सकाळी लवकर उठा, शांत मनाने अंघोळ करा, स्वच्छ आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. विशेषतः तुम्ही पांढरे घातले तरी चालतील. घरात एक स्वच्छ जागा निवडा आणि तिथे छोटंसं पूजास्थान तयार करा. स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. त्यासमोर फुले, धूप, कापूर, एक नारळ आणि पाण्याचा लोटा ठेवा. वातावरण शांत आणि पवित्र ठेवा. डोळे बंद करून संकल्प घ्या. मनात किंवा हलक्या आवाजात म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी माझं नाव सांगून 3 दिवसाची सेवा करत आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा. तुमची मनोकामना स्पष्टपणे सांगा. हा संकल्प 3 वेळा घ्या. संकल्प घेताना मन एकाग्र ठेवा आणि विश्वास ठेवा की स्वामी तुमचं ऐकत आहेत. त्यानंतर जपाला सुरुवात करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. शक्य असेल तर माळ वापरा. जप करताना मन भटकू देऊ नका. प्रत्येक नावात भावना ठेवा. जप झाल्यानंतर धूप दीप लावा आणि स्वामी समर्थांची आरती म्हणा. आरती स्वामी समर्थांची पूर्ण भक्तिभावाने म्हणा आणि शेवटी हात जोडून प्रार्थना करा, स्वामी माझ्या चुका माफ करा, माझ्यावर कृपा करा. या दिवशी शक्यतो ब्रह्मचर्य पाळा, मीठ टाळा आणि साधं सात्विक अन्न घ्या. आणि एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, रात्री उशिरा झोपू नका. शक्यतो 10 वाजेपर्यंत झोपा. कारण शरीर आणि मन
दोन्ही शांत असणं खूप गरजेचं आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. म्हणजेच एका भक्ताने नोकरीसाठी ही सेवा सुरू केली आणि पहिल्याच दिवशी त्याला मुलाखतीचा फोन आला. त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि पहिला दिवस पूर्ण करा. आता दुसऱ्या दिवसाची सेवा भक्ती वाढवण्याचा आणि दान करण्याचा. दुसऱ्या दिवशी आपण आपल्या मनात स्वामींची भक्ती अधिक दृढ करतो. सकाळीच या सेवेला सुरुवात करा. सर्वप्रथम स्वामी समर्थांच्या गुरुचरित्रातील एक प्रकरण वाचा. जर वाचन शक्य नसेल तर व्हिडिओ ऐका. त्यामुळे मन शांत होतं आणि भक्ती वाढते. त्यानंतर विशेष जप करा. स्वामी समर्थ दत्तात्रेय नमः हा मंत्र 500 वेळा म्हणा. प्रत्येक 108 जपानंतर धूप दाखवा आणि प्रत्येक वेळी मनात तुमची इच्छा आठवा. जप करताना घाई करू नका. शांतपणे आणि भावना ठेवून जप करा. त्यानंतर दान करा. तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना तुम्ही कपडे द्या किंवा 11 रुपये देताना म्हणा, स्वामींच्या नावाने हे दान करत आहे. दान केल्याने आपल्या कर्माचे बंधन कमी होते आणि पुण्य वाढते. संध्याकाळी पुन्हा पूजा करा, आरती म्हणा आणि एखादं भजन गा. जसं नामस्मरणाची गोडी वाटो आणि शेवटी तीर्थप्रसाद घ्या. पाणी किंवा दूध चालेल. या दिवशीही मीठविरहित आणि सात्विक आहार घ्या आणि मनात सतत स्वामींचं नाव ठेवा. एक खरी गोष्ट सांगते. एका महिलेनं विवाहासाठी ही सेवा केली आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि दुसरा दिवस पूर्ण करा. आता तिसऱ्या दिवसाची सेवा समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचा दिवस आहे समर्पणाचा. या दिवशी आपण सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो. सकाळी लवकर उठा आणि महाराज जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 1080 वेळा म्हणा. हा जप तुमच्या मनोकामनेला शक्ती देतो आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यानंतर शक्य असेल तर छोटासा होम करा. सुंठ, तीळ आणि तुपाचा वापर करून अग्नीसमोर प्रार्थना करा आणि जर होम शक्य नसेल तर फक्त दिवा लावूनही प्रार्थना करू शकता. स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवा. फळे किंवा गोड पदार्थ अर्पण करा. त्यानंतर आपण प्रार्थना करा. स्वामी, मी माझं सर्व दुःख, सुख तुमच्यावर सोपवत आहे. माझी इच्छा तुमच्या इच्छेनुसार पूर्ण करा. ही भावना मनात ठेवा आणि शक्य असेल तर ही प्रार्थना कागदावर लिहून पूजेसमोर ठेवा. शेवटी प्रसाद वाटा. तुमच्या घरच्यांना, शेजाऱ्यांना धन्यवाद देत आरती करा. हा क्षण खूप भावनिक असतो कारण या क्षणी आपण पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवतो. एक खरी गोष्ट सांगते. एका भक्ताने आरोग्यासाठी ही सेवा केली आणि काही दिवसात त्याची तब्येत सुधारली. त्याच्या व्यवसायातही वाढ होऊ लागली. त्यामुळे ही सेवा फक्त 3 दिवसाची नाही तर आयुष्य बदलणारी आहे. तुम्ही ही सेवा दर आठवड्याला एकदा देखील करू शकता. आता थोडंसं महत्त्वाचं मार्गदर्शन आहे. तर सेवा करताना मनात शंका ठेवू नका, मध्येच सोडू नका आणि फक्त परिणामासाठी करू नका. प्रेमाने करा, श्रद्धेने करा आणि पूर्ण विश्वासाने करा. स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत आहेत. फक्त आपण त्यांना मनापासून हाक मारायला हवी. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची ही 3 दिवसाची सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.